दिनांक 10 नोव्हेंबर 2025. वेळ संध्याकाळच्या जवळपास 6:52 असेल. तुम्हाला वाटेल यात काय वेगळं आहे, पण देशाची राजधानी दिल्लीसाठी ही वेळ योग्य नव्हती. कारण त्यावेळेस ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एक भीषण कार बॉम्बस्फोट झाला आणि जवळपास 12 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक जण अजूनही जखमी आहेत. सुरुवातीला साधा कारस्फोट असावा असं वाटलं असताना तो दहशतवादी हल्ला असल्याचं समोर आलं आणि संपूर्ण देश हादरला. या प्रकरणानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा विविध कारवाया करते. पोलीस आणि तपास यंत्रणा जोरदार तपास करतात. सगळ्याच शक्यता तपासून या प्रकरणामध्ये अनेक लोकांना पकडले गेले. आतापर्यंत जो समज होता की दहशतवादी हे एका प्रकारचे अशिक्षित आणि जुन्या विचारसरणीचे लोक असतात, मात्र ज्या संशयितांना पकडले गेले, ज्यांचा संबंध दहशतवादी मॉड्यूलशी आहे, ते सगळेच वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर आहेत. आणि हे सरकारने या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा म्हणून एक खास पथक तयार केलंय, जो या संपूर्ण प्रकरणात बारकाईने तपास करेल आणि योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली जाईल. आणि अर्थातच पथकाचं नेतृत्व एक मराठमोळे केरळ कॅडरचे IPS अधिकारी विजय साखरे हे करतात. त्यामुळे सगळीकडेच याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीच्या घटनेनंतर कशा पद्धतीने याचा तपास सुरू आहे, ज्या 10 अधिकाऱ्यांचं विशेष पथक तयार केलंय त्यांचं नेतृत्व हे जरी विजय साखरे करत असले तरी त्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे. सोबतच विजय साखरे कोण आहेत, त्यांचा कार्यकाळ कसा आहे, आजपर्यंत कोणकोणत्या प्रकरणात त्यांची चर्चा सुरू झाली आणि आता विशेष पथकाचं नेतृत्व करताना विजय साखरे यांनी संभाव्य काय पावलं उचलली आणि पुढे प्रकरणाचा तपास कसा सुरू राहील या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूयात. नमस्कार, मी हरनीत जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच NIA कडे सोपवण्यात आलाय. देशातल्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या या तपासाची जबाबदारी मराठी IPS अधिकारी विजय साखरे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, ही महाराष्ट्र आणि मराठी जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण दहशतवादासारख्या संवेदनशील प्रकरणाचा तपास हा आपला मराठी माणूस करतोय. तर दिल्लीच्या बॉम्बस्फोट प्रकरणात काय काय घडामोडी घडल्या हे थोडं जाणून घेऊयात. NIAच्या तपासात या स्फोटाचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे, किंबहुना एका अर्थी ही खात्री आहे, कारण जे दहशतवादी पकडले गेले त्यांचा देखील संबंध जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असल्याचं उघड झालंय. या प्रकरणाचा फरीदाबाद, सहारनपूर, अनंतनाग आणि पुलवामा या ठिकाणांशी संबंध लागलाय. या सगळ्या ठिकाणांवरून पोलिसांनी कारवाई करून अनेक लोकांना ताब्यात घेतलं, बरेच पुरावे पोलिसांनी जप्त केले. आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेल्या संभाव्य दहशतवाद्यांची नावं अशी आहेत. पहिला तर डॉक्टर मुजम्मिल शकील, जो फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित आहे. डॉक्टर आदिल अहमद हा तोच ज्याच्या लॉकरमधून AK-47 आणि काही प्रमाणात RDX जप्त केलं होतं. सोबतच जैश-ए-मोहम्मद संबंधित काही पॅम्पलेट्स आणि ओसामा बिन लादेनच्या भाषणाची प्रत देखील तिथून जप्त केली होती. आणि तिसरी आहे ती म्हणजे संभाव्य जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेची प्रमुख डॉक्टर शहीन शहीद. डॉक्टर शहीनने भारतात जमात उल मोमिनात नावाची महिलांची संघटना स्थापन केल्याचं सांगितलं जातंय. ही संघटना जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा मानली जाते आणि तिचं नेतृत्व दहशतवादी मसूद अझहरची बहीण सादिया अझहर करत आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. डॉक्टर शहीनला NIA ने अटक केली आहे. ते तिघेही डॉक्टर फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील स्फोट हा दहशतवाद्यांनी घडवून आणलेला एक आत्मघाती स्फोट होता, कारण दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद नबी याने स्वतःला कारमध्ये कोंडून डिटोनेटर दाबला. त्यामुळे तो सुद्धा यात मारला गेला आणि ज्यामुळे स्फोट झाला आणि त्यात आणखी 12 जणांचा मृत्यू झालाय. अजूनही बरेच लोक जखमी आहेत. मात्र आता या प्रकरणामध्ये NIA ने 10 अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक तयार केलंय, जे या प्रकरणाचा सखोल तपास करते आणि त्या पथकाचे नेतृत्व करतायत विजय साखरे. आता विजय साखरे कोण, तर IPS अधिकारी विजय साखरे महाराष्ट्राचे आहेत. तेही मूळचे नागपूरचे आहेत. विजय साखरे हे 1996 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि केरळ कॅडर मधून काम करतात. त्यांनी नागपूरच्या VNIT मधून BTech तर IIT दिल्ली मधून MTech पदवी प्राप्त केली. अगदी प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि अनुभवी पोलीस अधिकारी म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. त्यांनी यापूर्वी अनेक गुंतागुंतीचे प्रकरण आणि मोठ्या प्रकरणांचा यशस्वी तपास केलाय. दहशतवाद विरोधी कारवायांचा अनुभव देखील आहे आणि हेच कारण आहे की NIA चीफ सदानंद दाते यांनी ही जबाबदारी विजय साखरे यांच्यावर सोपवली. कोरोना काळात देखील केरळला सरळ करणारे अधिकारी म्हणून विजय साखरे यांची चर्चा सुरू झाली होती. कोरोनाचा पहिला पेशंट हा केरळमध्ये सापडला. कासरगोड डिस्ट्रिक्ट हे भारताचं कोविडसाठीचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त केसेस सापडलेलं शहर होतं. त्यावेळी विजय साखरे हे कोचीचे कमिशनर ऑफ पोलीस होते. मात्र तरीही केरळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कोविड अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती जबाबदारी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळली. ट्रिपल लॉक नावाची पद्धत वापरून त्यांनी केरळमध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्त केला होता आणि हीच पद्धत नंतर देशभरात वापरली गेली.
विजय साखरे यांच्या कारकिर्दीत केरळमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण अगदी कमी झालं होतं. अर्थात अजूनही काही प्रमाणात कमी आहे. विजय साखरे यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर्स पूर्ण केलं. पोलिसांच्या जबाबदारीसोबतच ते टेनिस आणि क्रिकेटपटू देखील आहेत. 2022 मध्ये ते NIA मध्ये IG म्हणजेच महानिरीक्षक म्हणून काम करू लागले. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना NIA मध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणजेच ADG पद मिळालं. त्याआधी केरळ पोलिसातही त्यांनी मोठी कामगिरी बजावली, अनेक महत्त्वाची प्रकरणं हाताळली, अनेक मोठ्या पदांचा भार उचलला. अतिरिक्त पोलीस महासंचालक, कोची शहर पोलीस कमिशनर, क्राईम ब्रांच प्रमुख हे पद त्यांनी भूषवलं आणि आता NIA मध्ये IG पदावर कार्यरत असताना त्यांच्यावर दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लाल किल्ला बॉम्बस्फोटाचा तपास NIA ला दिल्यानंतर विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली 10 अधिकाऱ्यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली. या टीम मध्ये एक IG म्हणजेच अर्थातच विजय साखरे, 2 DIG ज्यांची नावं अजून बाहेर पडलेली नाही, मात्र ते देशातील मोठ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले पोलीस अधिकारी आहेत. सोबतच 3 SP आणि उर्वरित DSP दर्जाचे अधिकारी आहेत. या प्रकरणावर गृहमंत्री, NIA आणि IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो यांनी संयुक्त बैठक घेतली आहे. त्यानंतर या विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली. आता या तपासात अनेक राज्यांच्या पोलिसांचा समन्वय, फिडिंगचा मागोवा आणि हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण हे शोधणं सुरू आहे. ही मोठी जबाबदारी आता विजय साखरे यांच्या स्पेशल 10 टीम कडे आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या तपासाकडे लागलेलं आहे. जसं आतापर्यंत संशयित दहशतवादी पकडले, त्याचप्रमाणे पुढे जाऊन या प्रकरणात आपल्याला नक्की काहीतरी ठोस पुरावे मिळतील आणि मोठं प्रकरण बाहेर पडेल, जेणेकरून आपला देश पुढील दहशतवादी कारवायांपासून वाचू शकेल. त्यामुळे संपूर्ण देशाचं या प्रकरणाकडे डोळे लागून आहेत आणि आपले अनुभवी, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एक नक्कीच मोठी कामगिरी बजावतील अशी अपेक्षा भारताच्या प्रत्येक नागरिक करतोय. तुमचं यावर मत काय? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.